एक तरुण आयुष्यात संघर्ष करून थकला होता. त्याला पैसे कमवण्यासाठी कोणतेही काम सापडले नाही. त्यामुळे तो निराश झाला आणि त्याने जंगलात जाऊन आत्महत्या करण्याचा विचार केला. तिथे त्याला एक व्यक्ती भेटली. त्या व्यक्तीने विचारले की तू इथे एकटा काय करतोयस? त्या तरुणाने अगोदर त्या व्यक्तीशी रागात वार्तालाप केला. नंतर त्याने आपली सर्व समस्या त्या व्यक्तीला सांगितल्या. मग तो व्यक्ती म्हणाला की तुला नक्कीच काहीतरी काम मिळेल. अशा प्रकारे निराश होऊ नकोस. त्या तरुणाने सांगितले की मी पूर्णपणे खचलो आहे. माझ्याकडून आता काहीही होणार नाही. ती व्यक्ती त्याला म्हणाली की मी तुला एक गोष्ट सांगतो, तुझी निराशा त्यापासून दूर होईल. एक लहान मुलगा होता. एके दिवशी त्याने बांबू आणि निवडुंगाच्या रोपाची लागवड केली. तो रोज दोन्ही रोपांना पाणी घालत असे आणि त्यांची काळजीही घेत असे. एक वर्ष निघून गेलं. निवडुंग मोठं झालं, पण बांबूचं रोप तसंच राहिलं. मुलगा हार मानला नाही आणि तो दोघांचीही काळजी घेत राहिला. त्याचप्रमाणे काही महिने निघून गेले, पण बांबूचं रोप तसंच. तरीही मुलगा निराश न होता काळजी घेत राहिला. काही महिन्यानंतर बांबूचं रोप मोठं झालं आणि काही दिवसातच निवडुंगापेक्षा बांबूचं रोप जास्त मोठं झालं. वास्तविक बांबूचं रोप सर्वप्रथम आपली मुळे मजबूत करीत होते, म्हणून त्यास वाढण्यास थोडा वेळ लागला. त्या व्यक्तीने त्या तरुणास सांगितले की जेव्हा जेव्हा आपल्या जीवनात संघर्ष येतात तेव्हा आपण निराश होऊ नये आणि अशा परिस्थितीत आपली मुळे मजबूत केली पाहिजेत. आपली मुळे मजबूत होताच आपण आपल्या ध्येयाकडे वेगाने वाटचाल करू. तोपर्यंत एखाद्याने धीर धरला पाहिजे. त्याला त्या युवकाचा मुद्दा समजला आणि त्याने आत्महत्याची कल्पना सोडून दिली. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही गोष्ट आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.